हमारी तकलीफ क्या है उनको? हम क्या इंसानों को मारते हैं क्या? हम अच्छा ही तो काम कर रहे हैं ना, तो उसमें क्यों इतना ऑप्शन चाहिए उनको? हम हिंदू है, हम हिंदू है, हम जैन नहीं है, हम हिंदू है, हम हिंदू है, हम हिंदू है, हम जैन नहीं है, हम हिंदू है, हम हिंदू है। जीव को बचाने के लिए आए, हम लोग जीव को बचाने के लिए आए। आज के दिन में कबूतर खाना का क्षेत्र जो है वो साफ होना चाहिए। यहाँ का कबूतर को अन्न पानी मिलना चाहिए मैडम, जिससे अपने को कुदरत, आप अगर इनका दाना पानी बंद करेंगे तो कुदरत हमें जवाब देगी। ये सरकार को भी समझना चाहिए मैडम। टेम्पररी सोल्यूशन निकाला उन्होंने, कोई अभी तक फाइनल हुआ नहीं मैडम। तो अभी ये खुलना चाहिए, हमारे मुख्यमंत्री को समझना चाहिए। हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता अतिशय आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी हे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं या ठिकाणी जरी म्हणत असले तरी चणे जे आहेत ते त्या ठिकाणी पसरवले जात आहेत महिलांकडून। आपण बघतोय की प्रशासनानं एकीकडे म्हटलंय की अशा पद्धतीनं कबूतरखाने या परिसरामध्ये हे खाणं देणं योग्य नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। मात्र महिला या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण कबूतरखाना परिसरामध्ये हे चणे पसरवताना पाहायला मिळत आहेत। महिला देखील कबूतरखान्याच्या आत या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या दादर परिसरामध्ये सध्या झालेली पाहायला मिळते। अनेक कबूतर या ठिकाणी पुन्हा एकदा कबूतरखाना परिसरामध्ये खाणं खाण्यासाठी परतत असल्याचं देखील दृश्य पाहायला मिळत आहे। गेल्या 24 ते 48 तासामध्ये इंसानों के लिए हमारी राजकारण केलं जातं नहीं, राजकारण काही नहीं। बिल्कुल हट जाओ, अपने को बोलना ही नहीं। मीडिया कर नहीं, आप मीडिया प्लीज नहीं। पाहू शकता यावर जैन समाजातल्या महिला ज्या आहेत, यामध्ये आपण जर पाहू शकता महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आपल्या कबूतर को दाना और पानी मिलना चाहिए, बस यही प्रार्थना है। प्रार्थना है हमारी, बस बाकी कोई वही है ना, ये कबूतर रहना चाहिए ना। तर आपण पाहू शकता जैन समाजाच्या महिला इथे कबूतर खाना इथे असला पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा सुरू असल्याचं सांगितलंय। कॅमेरामन अरविंदसह विकास मिरगडे, मुंबई। गरज लागली तर सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊ आणि तिकडे देखील आक्रमक भूमिका मांडू असं देखील म्हटलं होतं। मात्र त्याआधीच आपण बघतोय की अशा पद्धतीनं ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती ही दादर परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते। आपण बघतोय की या ठिकाणी चणे पसरवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या ठिकाणी कबूतरखाना परिसरामध्ये जात असल्याचं देखील पाहायला मिळते। मात्र त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी अडवलेलं आहे आणि काही महिला ज्या आहेत त्या या परिसरामध्ये आधीच येऊन बसलेल्या आहेत आणि आधीच येऊन बसल्यामुळं त्यांनी या ठिकाणी जे आहे ते ठिय्या केल्याचं दिसून आलेलं आहे। आपण बघतोय की दादरचा हा कबूतरखाना परिसर आहे, अगदी सेंट्रल परिसर म्हणजे मध्य परिसर या ठिकाणी म्हटला जातो आणि याच परिसरामध्ये चारी बाजूनी गाड्यांचं मोठं प्रमाण असतं। मात्र काही वेळे कबूतरखान्याला भेट देणारे अगदी थोड्याच वेळात मंगल प्रभात लोढा या ठिकाणी जाणार असल्याचं कळतंय। ही या क्षणाची मोठी बातमी आहे। एकंदरीत बघा, काल या संदर्भात महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडलेली होती आणि आता आज जर आपण बघितलं तर दादरच्या परिसरामध्ये थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मंगल प्रभात लोढा अगदी काही वेळात या ठिकाणच्या कबूतरखान्याला भेट देणार आहे। बघा, कबूतरखाना थेट बंद करण्यात आलेला होता, त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या कबुतरांना दाना पाणी मिळालेलं नाहीये आणि आता जेव्हा या सर्व आंदोलकांनी हा कबूतरखाना या ठिकाणी उघडलेला आहे, ताडपत्री हटवलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी हे सर्व कबूतर पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी अन्न घेण्यासाठी या ठिकाणी हे सर्व कबूतर जे आहेत ते आलेले आहेत। मात्र आपण पाहतो रस्त्यावरती मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय आणि पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये झटापट झाली असल्याचं देखील आपण अगदी काही क्षणांपूर्वी बघितलेलं होतं। मात्र आता आपण जर बघितलं तर आम्ही केवळ जैन नाही तर आम्ही हिंदू आहोत असं म्हणत घोषणाबाजी देत या ठिकाणी हे सर्व बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मात्र महत्त्वाची बातमी, अगदी काही वेळामध्ये मंगल प्रभात लोढा जे आहेत ते या ठिकाणी कबूतरखान्याला भेट देणार आहेत।
काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, नाहीतर आपल्याला सुद्धा असंच काही सहन करावं लागेल, असं या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे. सरकारने याबद्दल विचार करायला हवा. 3 ते 4 दिवसांपासून या कबुतरांना अन्न पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे काहीतरी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी आणावी, असं या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र आता जेव्हा मंगल प्रभात लोढा या ठिकाणी येतील, ते नेमकं काय सांगतात, काय चर्चा केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.